Hello learners, how are you? Welcome to Learn On, Learn Everything Online. मी अतुल कुलकर्णी आपल्या सर्वांचं परत स्वागत करतो आपल्या डेली 10 डोस मध्ये म्हणजेच 10 मिनिट्स मॅथमॅटिक्स डोस मध्ये आपलं परत स्वागत. येस, तर आपला आजचा व्हिडिओ आहे 10 डोस. या रोजच्या 10 मिनिटाच्या व्हिडिओ सिरीज मध्ये आपलं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी चक्रवाढ व्याज म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्ट या लेसन मधील एक अजून भन्नाट ट्रिक घेऊन आलो आहे. अगदी कमी वेळेमध्ये अवघड असणारे प्रॉब्लेम सोडवण्याच्या शॉर्टकट्स. मी नेहमी सांगतो, गणितामध्ये शॉर्टकट असा प्रकार नसतो. गणिताचं सूत्र सोप्या पद्धतीने लिहिणं आणि वापरणं यालाच आपण शॉर्टकट म्हणतो. म्हणून शॉर्टकट ही कोणती जादू नाहीये, कारण गणित स्वतः एक जादूमय विषय आहे. आता आपला आजचा जो भाग असणार आहे तो नीट समजून घ्या. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत 2 वेगवेगळ्या वर्षांसाठी रास दिली असता मुद्दल काढणे. 2 वेगवेगळ्या वर्षांसाठी जनरली 1 वर्षाच्या फरकाने आपल्याला प्रश्न विचारतात. त्यापेक्षा वेगळा असेल तरीही करता येईल. रास दिली असता मुद्दल काढणे मीन्स फाइंडिंग प्रिन्सिपल इफ अमाउंट्स A1 and A2 म्हणजे 2 अमाउंट्स आहेत A1 and A2 फॉर n and n+1 इयर्स म्हणजे दिलेलं वर्ष n आणि त्याच्या नंतरचं पुढील वर्ष n+1 असं दिलं असेल तर चक्रवाढ व्याजाने हे दिलेलं असेल कंपाऊंड इंटरेस्टने, तर आपल्याला प्रिन्सिपल म्हणजे p ची व्हॅल्यू काढायची आहे. तुम्हाला हे चांगलं समजावं यासाठी मी एक उदाहरण इथं लिहिलेलं आहे. उदाहरण पहा काय म्हणतं. पहा, एक रक्कम चक्रवाढ व्याजाने पहिल्या वर्षी 100 रुपये होते. म्हणजे ही पहिली रास आहे. दिस इज फर्स्ट अमाउंट A1 व दुसऱ्या वर्षी ती 120 रुपये होते. म्हणजेच A2 दुसरी रास आहे 120 रुपये. तर मुद्दल किती म्हणजे ती रक्कम किती आहे. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये आपल्याला कोणताही वेगळा फॉर्म्युला वापरायची गरज नाही. त्याच्यासाठी एक शॉर्टकट फॉर्म्युला आहे. जेव्हा तुम्हाला प्रश्न अशा पद्धतीचा भेटेल की ज्यामध्ये पहिल्यांदा एक अमाऊंट म्हणजे रास दिलेली असते जी या ठिकाणी 100 रुपये आहे आणि तीच रक्कम 2 वर्षानंतर किंवा दिलेल्या वर्षाच्या पुढच्या वर्षानंतर 120 रुपये झालेली आहे, तर अशा वेळेस ती रक्कम किती रुपये होती म्हणजे तिचं प्रिन्सिपल आपल्याला काढायचं होतं. तर याच्यासाठी एक शॉर्टकट फॉर्म्युला आहे, तो मी इथं लिहितो. P बरोबर A1 गुणिले A1 भागिले A2 चा घात n. पहा, P म्हणजेच या ठिकाणी मुद्दल ज्याला आपण म्हणतो प्रिन्सिपल. ओके. त्याच्यानंतर A1 म्हणजे अमाऊंट 1 म्हणजे पहिली रास 1 अमाऊंट 1 जी या ठिकाणी किती आहे रुपये 100. P आपल्याला काढायचा आहे. A2 काय आहे रास 2 म्हणजे सेकंड अमाऊंट आणि फर्स्ट अमाऊंट असं म्हणू आपण. तर ही अमाऊंट म्हणजे ही रास किती आहे रुपये 120 आणि n काय आहे तर पहिलं वर्ष आणि दुसरं वर्ष म्हणजे 2 वर्ष म्हणजे एका वर्षाचा फरक आहे, तर n ची किंमत 1 ठेवू आपण. तर तुम्हाला 2 वर्ष आणि 5 वर्ष म्हणजे 3 वर्षाच्या फरकाने सुद्धा हे काढता येईल. ओके. तर इथं n आपण 1 ठेवून करून पाहू. चला किमती ठेवूया. तर P ला P घ्या. P बरोबर A1 म्हणजे पहिली रास किती दिलेली आहे 100 रुपये म्हणून इथे 100 ठेवू. गुणिले आहे पुन्हा 100 भागिले 120 त्याचा घात 1. आता एक घात असल्यामुळे काही फरक पडणार नाही. तर 100 गुणिले 100 छेद 120. क्लिअर होतंय. छान. तर या ठिकाणी 1 1 0 कॅन्सल करा. P ची किंमत काय येईल पहा. 10 गुणिले 100 होतात 1000 भागिले 12. याला तुम्ही अजून 2 ने लहान भाग द्या 6 येईल. हे 500 येईल, त्याला अजून लहान करू शकता 2 नेच भाग देऊन. इथे येईल 3 आणि बेदोनी 4 उरला 1 बेपंचे 10 0 म्हणजे साधारणतः ती रक्कम होती 3 आठे 24 3 त्रिक 9 पुन्हा 3 त्रिक 9 3 त्रिक 9 चालत राहील.
म्हणजे अंदाजे आपली रक्कम होती 83 रुपये. So what we have done here, first we took A1 which is rupees 100, A2 the second amount which was rupees 120, and number of years or the difference between the number of years is 1. So putting all the values in the formula P equals A1 into A1 by A2 to whole power n. Then putting the values and solving for P, we get the approximate principal as 83 rupees. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला आपली मुद्दल सापडते आणि ती आहे किती? 83 रुपये. ओके. अजून एक छोटस उदाहरण पाहूया. आता समजा तुम्हाला असं म्हटलेलं आहे की 100 रुपये नसून, आता हे उदाहरण इथं जाऊ दे. आता सेकंड उदाहरण पाहू की A1 म्हणजे पहिली रास जर तुम्हाला दिलेली असेल 2000 रुपये आणि तीच रक्कम पुन्हा झाली 4000 रुपये. ओके. आणि n लागले तुम्हाला 2 वर्षासाठी. तर आपल्याला प्रश्न विचारलाय P किती, म्हणजे प्रिन्सिपल किती. तर ठीक आहे, सध्या या व्हिडिओत तुम्ही n एकच घेऊन करून पहा फक्त समजण्यासाठी. तर A1 भागिले A2 चा घात n. A1 आहे 2000 पुन्हा गुणिले 2000 भागिले 4000 आणि घात 1 आहे, यांची किंमत 1 आहे. तर इथे तुम्हाला कळेल हे 2000 आणि हे 2000 चे शून्य कॅन्सल होतील किंवा 2000 दोन्ही असा तुम्ही सरळ भाग देऊ शकता. तर इथे होतं 2000 भागिले 2 आणि ही किंमत येते 1000 रुपये. याचा अर्थ आपली जी मुद्दल होती म्हणजे जी प्रिन्सिपल होती ती किती आलेली आहे? रुपये 1000. ओके मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये आपण आज एक छोटासा फॉर्म्युला शिकला. P बरोबर A1 गुणिले A1 छेद A2 चा घात n, जिथे P आहे मुद्दल, A1 आहे पहिली रास, A2 आहे दुसरी रास आणि n आहे त्या 2 वर्षातला फरक. इथे तुम्ही n 2 घेऊन करून पाहू शकता. काही अडचण नाही. 2 वर्षामध्ये ते वाढलं असेल तर मुद्दल कमी झालेली असणार. ओके. कारण या कमी मुद्दल असणार. तुम्ही याच्यामध्ये 2 घेऊन करून पाहू शकता. म्हणजे साधारणतः तुम्ही असा विचार करा की जर तुम्ही हेच प्रॉब्लेम 2000 आणि इथे 2000 भागिले 4000 याचा वर्ग केला, म्हणजे 2 वर्षाच्या फरकाने तुम्ही ह्याला पाहिलं, तर हे 2000 गुणिले इथे तुम्हाला मिळतं 1/2 चा वर्ग, म्हणजेच 1 चा वर्ग 1 आणि 2 चा वर्ग 4. तर 4 पंचे 20. आता बघा तुमची रक्कम 500 रुपये झालेली आहे. तर पहिल्यामध्ये ती 1000 रुपये आली होती, आता ती 500 रुपये झालेली आहे. अगदी चुटकीसरशी आपण हा फॉर्म्युला वापरून सहज पद्धतीने प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल काढू शकतो. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. जास्तीत जास्त जणांना शेअर करा. अगदी 10 मिनिट किंवा त्याही पेक्षा कमी वेळेतले हे व्हिडिओज आहेत जे तुमच्या स्पर्धा परीक्षांची उत्कृष्ट पायाभरणी करतील. युअर बेस विल बी इनफ स्ट्रॉंग टू ओव्हरकम ऑल द प्रॉब्लेम्स. ओके बेटा. तर उद्या परत भेटू नवीन 10 mm व्हिडिओ सहित. आज इथे थांबूया. हॅपी लर्निंग विथ लर्न ऑन. टेक केअर. हॅव अ नाईस डे. गुड बाय.